तलावांचं शहर म्हणून हे ठाणे प्रसिद्ध आहे आणि म्हणून या तलावांची जी झालेली अवस्था आहे, महापालिकेच्या हाकेच्या अंतरावरती असलेला ऐतिहासिक असा सिद्धेश्वर तलाव, ज्या सिद्धेश्वर तलावामध्ये ब्रह्माची मूर्ती त्या ठिकाणी सापडली होती, असा हा ऐतिहासिक तलावाची अवस्था गेले 3-4 महिन्यापासून मला वाटतं महापालिकेच्या आयुक्तांना मी भेटलो आणि त्यांना ती अवस्था सांगितली आणि मला वाटतं 2 वेळेला त्या ठिकाणी मासे, त्या ठिकाणी असंख्य असे मासे त्या ठिकाणी मिळतात आणि जी अवस्था त्या तलावाची झाली होती, आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे की 31 मे पर्यंत या संबंध जे काय त्याच्यावरती उपाययोजना आहेत त्या करणार आहोत. तिथला जो गाळ आहे, तो जो तलावाचे जे आउटलेट आहेत ते आम्ही साफ करणार आहोत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या तलावाचं जे संवर्धन करण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर घोडबंदर रस्ता जो आहे त्या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून दोन्ही सर्व्हिस रोड त्या ठिकाणी काम चालू आहे आणि यालाच आक्षेप असा आपण नोंदवला होता की तुम्ही सर्व्हिस रोड बंद करू नका, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी सर्व्हिस रोड बंद करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये त्या जो हायवे आहे, घोडबंदर रस्ता आहे, त्याला ते मर्ज करत आहेत आणि ते करत असताना पावसाळ्यापूर्वी 31 मे पूर्वी हे कामं व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने ती झालेली नाहीत. कारण तिथल्या किती असंख्य जी ड्रेनेज लाईन त्या इकडे डॅमेज झालेल्या आहेत, कित्येक ठिकाणी जे गटार आहेत ते अपूर्ण अवस्थेत आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या लाईन सुद्धा त्या ठिकाणी काही ठिकाणी टाकायच्या राहिलेल्या आहेत आणि हे पावसाळ्यापूर्वी काम व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालेलं नाही. ते सुद्धा लवकरात लवकर करतो असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर जो मासुंदा तलाव आहे, या मासुंदा तलावाचं जे पाणी ओव्हरफ्लो जो आहे, मासुंदा तलाव भरल्यानंतर त्याचं जे पाणी आहे संपूर्ण रस्त्यावरती येतं, जो आपलं शिवाजी पथ आहे तलावपाळीच्या समोरचा. त्याचबरोबर बाजारपेठमध्ये पाणी त्या ठिकाणी तुमचं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं. या संदर्भामध्ये एका ठिकाणी जो कलवट आहे तो अर्धवट अवस्थेत आहे, ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणलं आणि त्या जे काही आपण अंडरग्राऊंड त्या ठिकाणी नाला जो बनवलेला आहे त्यातल्या कित्येक ठिकाणी अजून गाळ काढलेले नाही. त्याचबरोबर हे शहरातले जे प्रमुख नाले आहेत त्यातली फक्त 40 ते 45% कामं पूर्ण नाले सफाईची झालेली आहेत, जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल नाले सफाईची हात की सफाई, म्हणजे ते वाढ बघताय ठेकेदार की कधी मोठा पाऊस येतोय जेणेकरून ऑटोमॅटिकली हा नाला कसा साफ होईल या दृष्टिकोनातून जी हात की चलाकी त्या ठिकाणी करायचं काम चालू आहे आणि ते सुद्धा बाब निदर्शनास आणली आणि त्या संदर्भात सुद्धा 31 मे पूर्वी हे नाला, कारण 9 तारखेला मला वाटतं पाऊस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून ही कामं 31 मे पर्यंत करण्यात यावी या दृष्टिकोनातून आपण सांगितलेलं आहे. स्टेशन रोड असेल किंवा आतला जो बाजारपेठ रस्ता असेल, या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी होते, लोकांना जायला सुद्धा फुटपाथवरती जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये जे काय आज बेशिस्तपणा वाढलेला आहे फेरीवाल्यांचा, तो सुद्धा त्या ठिकाणी दूर करण्यासाठी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने पावसाळ्यापूर्वी येणारी जी काही कामं आहेत, काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल यावेळेला बंधारा टॉकीच्या इकडे फक्त 1 तास पाऊस पडला तर त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण पाणी तुंबलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा जे काही जो राममारुती रोड क्रॉस आहे त्या ठिकाणी जो अंडरग्राऊंड नाला आहे तर तो सुद्धा साफ करणं गरजेचं आहे. तर त्या बाबतीत सुद्धा सूचना केल्या. प्रभात टॉकीच्या इथला जो नाला आहे, त्याचबरोबर राममारुती रोडच्या इथला नाला आहे, त्याचबरोबर डॉक्टर कणबोर यांच्या इथे आतल्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक नाला आहे जो तो त्या राममारुती क्रॉस रोडला नाल्याच्या इथे जातो, तर तो सुद्धा साफ करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणचे जे काय पाणी तुंबतं त्या संदर्भामध्ये सांगितले. जो तलावाचा जो ओव्हरफ्लो आहे, जो ओव्हरफ्लो पूर्वी मला वाटतं MS हायस्कूलच्या ठिकाणी जो नाला आहे त्याला तो कनेक्ट केला होता, परंतु आज गेले कित्येक वर्षापासून तिकडचा जो ओव्हरफ्लोचा लेआउट आहे, म्हणजे हे जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी बंद झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्या नाल्याला जॉईन करणं गरजेचं आहे, ती सुद्धा सूचना केलेली आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत, त्याचबरोबर
दरवेळेला पावसाळ्यामध्ये झाडं ह्याच्यावरती पडून, गाडीवरती पडून कित्येक लोकांचा मृत्युमुखी या ठिकाणी पडलेले आहेत. तर यासाठी पावसाळ्याच्या अगोदर मला वाटतं ही छाटणी होणे गरजेचं आहे. आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही 31 मे पर्यंत ही जी काय सुचवलेली कामं आहेत ती आम्ही पूर्ण करू. आज सुधीर कोकाटे आमचे नगरसेवक, मला वाटतं ज्येष्ठ नगरसेवक आहेत, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जर असा हल्ला होत असेल तर त्यांनी सुद्धा विचार करावा या गोष्टीचा. या ठिकाणी ठाण्यातलं नागरिक तर सुरक्षित नाहीत, परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाहीत. शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो. त्याच परिसरात आजूबाजूला पोलीस आयुक्ताला अशा प्रकारे चॉपर घेऊन म्हणजे पोलीस यंत्रणा असतील. पोलीस यंत्रणेकडे आहेत कुठे माणसं? ट्रॅफिकला माणसं नाहीत, यांच्या सुरक्षा रक्षेमध्येच एकेकाला दिलेले आहेत. कार्यकर्ता असला तरी त्याला 5-5 बॉडीगार्ड दिले, स्टेनगन सकट. भाजी आणण्यासाठी पण घरातल्या माणसाला दिलंय, पीएला 4-4, 5-5 दिलेले आहेत. तर पोलीस आहेत कुठे? परंतु मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावं. आज पोलीस यंत्रणेवर सुद्धा याच्यावरती भरपूर असा त्या ठिकाणी हे नाहीये, स्टाफ नाहीये, त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी यांना अडचण निर्माण होते. तर मला वाटतं ह्या गोष्टीची सबंध दखल घेऊन मला वाटतं मुख्यमंत्री या बाबतीमध्ये लक्ष घालतात.